हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 9, 9:15. तर म्हणलं चला सकाळी-सकाळी जरा असं लोणी काढून घेऊया म्हणलं. फ्रिजमधला अगोदरच डब्बा मी बाहेर काढून ठेवला होता आणि आज जरा भरपूरसं काम आहेत बघा. घरातली जरा साफ-सफाई वगैरे करायचं म्हणलं चला अगोदर लोणी काढून घेऊया आणि स्वयंपाक ना रात्रीचा थोडा शिल्लक स्वयंपाक होता अक्षतासाठी, माऊलीसाठी ना चपातीचा चिवडा बनवलेला. तर चला अ, अ, चहा म्हणजे की चहा वगैरे सांडला ना इतकं चहाचं इतकं चिकट डाग होतेत ना बापरे! ते काय सांगायलाच नको. ज्यावेळेस फरशी पुसेल ना त्यावेळेस बरं वाटतं. तिने काय सांगितलंय? काय पैंज लावली? आजी म्हणली की त्याची पाठी पण होती एवढं बरं का होईल का नाही त्याला आपली 10 रुपये द्यायला. होय. मग बघू कोणाची पाठी भरून होईल त्याची? हा आम्ही दोघात घेणार आहे. तुमची पाठी भरू कधी व्हायची? किती वाजता कधी काढा पैसे किती एक जणाची तेवढी पाठी का? आजीला पैसे किती सोडायचे. होय होय. आत्या काय लावलंय? काय लावलंय बरडला? त्यांना तेवढे सगळे खाटावरचे मका सोडून द्यायची मग 10 रुपये द्यायचे. 10 रुपये एवढी सगळी झाल्यावर काय? मग काय तर एवढे सगळं झाल्या बरोबर आहे की. एवढे सगळे मका सोडून झाले. मका दळा सुद्धा 10 रुपये घेत पाहिजे. कोण? 10 रुपये द्या. केवढी मका दळायला? तेवढी मका दळायला. एवढी मका दळायला एक मका दळायला डबल पैसे आहेत. दळायला डबल पैसे जास्त कसं घेत नाही हे काय? हे काय दळायची नाही, पार्टी पण पैसे द्यावा आपण दातात दळायला. हे हाय असं सोडून ठेवायची, शेळ्यांना ठेवायची. तुम्हाला तुमच्याकडनं दळून म्हणल्यावर दळून पण घ्यावं लागेल. मग आम्हाला तोंडाने दळून द्या. मग आपण ट्रिपल पैसे देतो. हा मग काय गिरणी दळायची काही गरजच नाही. बघू कोणाची किती मका होती. आता वाजत बघा संध्याकाळचे 5:30 आणि आत्यांचं ना आत्याने सगळ्या पोरांना कामाला लावलंय. एक अंचडीत एक अंचडीत एक ना त्यांची पैंज लागली. बघू बा कॅमेराने बघूया. कामेकाच्या चढावडीनं ना एवढं सोलायचं चालू झालंय. हिता बी हाय अजून आणि हिता हाय. भरपूर झाले. कोण दगड घेतय तर कोण खलबता घेतय तर कोण ठोंबा घेतय उकळातला आणि त्यांना आत्यांची पण मदत चालू झाली. आत्या पण बसल्या सोलायला. बापरे काय लगबग अहो आत्या नेऊ का तसं अर्ध शिवायला लागलीत की हो का अर्ध सोलायला. एक जण सोला तीन बाकीची ती सोला. हो का अर्धच ठेवायला लागलेत पण ह्यांनी सगळीकडे मका पसरवली. नीट सोला नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. तुम्ही दोघे सोडा अर्धा राहिला आम्ही दोघे सोडतो. हा नीट सोला आणि आमच्या फ्लेक्स सगळं आपण एकत्र करू. आजी सोलू लागते ती आजीला कोण पैसे द्यायचं? आजी पैसे आहेत की आहेत का? बघू का बघा लय मका पसरवली बघा आत्या ह्यांनी. नको परत आपला माऊली तर का माऊलीला सोलता येत नाही तर ठोंब्याने सोलतोय माऊली. मका सोड ना. एकदाच मका सोलून तर आत्यांनी बघा सगळ्या पोरांकडनं ना सगळी मका सोलून घेतली आणि त्याच्यामध्ये माऊलीच्या पप्पांची पण मदत आहे, आत्यांची पण मदत आहे आणि एवढी मका सोलून झाली आहे. अजून कुठे आहे मका सोललेली? आणि अक्षुनी तिच्या मैत्रिणीने पण मदत केलेली आहे, माऊली बाळानी सगळ्यांनी मदत केली. पण एवढी सगळी मका सांडून ठेवली ना आत्या, मग ह्यांना पैसे द्यायचं का नाही? हा जास्त लागली बघ. संध्याकाळचे 7:30 वाजलेत बघा. आज काय दिवसभर व्हिडिओ शूट केला नाही. आज अजिबात तब्येत बरी नव्हती आणि मगाशी म्हणलं थोडासा व्हिडिओ शूट केला पोरांचा. आज काय स्वयंपाक पण बनवलेला आहे. सकाळी पण तसंच झालेलं आणि रात्री पण आज पूर्णपणे ना तब्येत बिघडली माझी. घसा वगैरे पॅक झाला. आम्ही 2 दिवस गावाला गेलो बघा इकडचं तिकडचं पाणी पिऊन. आणि आज सकाळी बघा इतकं आजचा दिवस ना पूर्ण इतका दुःखाचा दिवस गेला. अख्खं महाराष्ट्र सगळं बंद होतं आणि महाराष्ट्राचे बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचं दुर्दैवी अंत झालेला इतकं वाईट वाटलं. आणि ते सगळं बघा दिवसभर टीव्हीला मोबाईलला सगळीकडे तेच न्यूज आहे. तर बापरे इतकं भयानक ती घटना घडलेली आणि आज व्हिडिओ पण काय शूट करू वाटला नाही.
स्वयंपाक म्हणलं तर आज फक्त मसाले भात बनवलेला आहे. आणि आज पोरांची बघा शाळा पण दुपारी सुटली, 1लाच घरी आलेत पोरं. प्रत्येक ठिकाणी कॉलेज, शाळा, सगळी दुकानं, सगळं काही दुकानं वगैरे सगळं बंदच होतं आज. आणि आज माऊलीचे पप्पा पण 4-4:30लाच घरी आलेत, तिकडं पण सगळं बंद. इंदापूर, टेंभुर्णी सगळी, बारामती तर काय सांगायलाच नको. अक्षरशः बारामतीमध्ये तर एकदम मुंगीसारखं माणूस होतं. एकदम 10 ते 15 मिनटं तेवढी सगळी पब्लिक तिथं गोळा झालं. बापरे, इतकं बघताना सुद्धा इतकं वाईट वाटते ना, तर बापरे भरपूर असं हे झालं आहे. आणि आज काय दिवसभर करमलं पण नाही, इतकं वाईट वाटत होतं. तर व्हिडिओसुद्धा शूट केला नाही. आणि आज दिवसभर ना माझं घरातली सगळी कामं चालली होती. जरा घरातली साफसफाई केली सकाळी. दिवसभर सकाळी जसं दिवसभर बघा इतकं हे झालं ना, बापरे काय सांगायलाच नको. तर चला, आज मी संध्याकाळच्या जेवणात फक्त मसाले भात केलेला आहे. उद्या पण सगळ्यांची एकादशी, म्हणलं चला स्वयंपाक शिल्लक राहील. आणि पोरांना पण खिचडी भगर जे काय बनवेल ना तेच खायला आवडतं आहे. म्हणलं चला मसाले भातच बनवू. राहिला तरी सकाळी ना थोडंसं अक्षुला माऊलीला आवडते खायला. बघा असं आपलं मस्त ना मसाले भात बनतंय. फ्लावर, वाटाणा, टोमॅटो, परत घेवडा, सगळं मसाले वगैरे टाकून असं मस्त साधा सिंपल रेशनच्या तांदळापासून ना हिरवी मिरची वगैरे टाकून ना रेशनच्या तांदळाचा आज मस्त भात बनवला आहे. तर या सगळे खायला. आणि शेवटी बघा आत्यांनी ना सगळी पोरांकडनं अशी मका सोलून घेतली गोड गोड बोलून. तर इकडे एक पाटी भरलेले आणि इकडं तर म्हणलं चला उद्याच्याला उन्हात सुकवा येईन. आणि ज्वारीचं दळण करायचं होतं तर ते सुद्धा करणं झालं नाही. तर हेच ना कांदा निवडायचं चालू होतं. आईने हे कांदा दिलेलं मला त्या दिवशी येताना, तर थोडंसं कांदा बघा निवडलं. आणि म्हणलं चला राहिलेलं ना उद्याच निवडता येईल.